जय जय रघुवीर समर्थ श्रीराम समर्थ जय सद्गुरू। तर आपण आहे ना इथं श्री सद्गुरू चरित्रातील अध्याय मधील आपण अध्याय 41 मधील काशी यात्रा त्वष्ट पुत्र आख्यान सायंदेव वर लाभो नाम 547 हे ओवी आपण इथं काय करायचे आहे, वाचून काढायचे आहे। बरोबर आहे, त्यांना याची गरज आहे। हा व्हिडिओ नक्की त्यांच्यापर्यंत पोहोचवा, म्हणजे व्हिडिओ बनवण्याचं सार जे आहे माझं ध्येय ते पूर्ण होईल। जाहले बहु असी तुवा जावोनी मठासी अग्नी अनावा शेकावया श्री सद्गुरु निरूपे तक्षणी एको भाव धरुणी मणी निघाला विप्र महाज्ञानी अनावया विश्वनगर निघाला शिष्य देखोनी श्री सद्गुरु म्हणती हसोनी नको पाहू आपले नैनी उभय पार्थ परी ऐसा श्री सद्गुरु निरूप जेने परी निघता जाहला जड करी न दिसे वाट अंधकारे खुने खुने जातसे अंधकार महाघोर पाहून पडे धुरंधरे न दिसे वाट परिकर जातो भक्त परी ऐसा मणी ध्याय द्विजवर पावला त्वरित गाणगापूर वेशी पायी जाऊन थोर हंकारिले द्वारपाळ तयासी सांगता वृत्तांत अनोनी दिधला अग्नी त्वरित है ना। विजेचे तेजे जातो नर मनी करीतसे विचार श्री सद्गुरूंनी माते निरोपिले दोन्हीकडे पाहे म्हणून श्री सद्गुरू माते निरोप देते का याची कैसे आहे स्थिती म्हणून पाहे तये वेळी आपुले दक्षिण देसे पाहते देखे सर्पासी भिवूनी पळता उत्तरेसे अद्भुत दिसे महानाग पांच फडेचे दिसती दोन्ही सवेचे एताची धावोनी विप्र झाला आपले म्हणी धावतसे भिवुनिया वाट सोडुनिया जाय राणी सवेची है ना। अशा प्रकारे ही ओवी आपण इथं वाचून काढलेली आहे ना। तर आता पान क्रमांक 548 ही ओवी पण आपण इथं वाचून घ्यायची, कारण समर्थांच्या सद्गुरूंच्या दासाला काय आज्ञा आहे, 7 भागाची उपासना करायची, दोन्ही टायमाची, आठवड्यातली एक बैठक है ना। आज एवढं तुमचं महत्भाग्य आहे, तुम्हाला बसल्या बसल्या जागेला मोबाईल नुसतं असं चालत तर तुम्हाला काय सद्गुरूंनी उपासना मोबाईलमध्ये जे दुसरे व्हिडिओ बघता हे बघायला सांगितलेलं आहे, तुम्हाला हे ग्रहण होणार आहेत है ना। बसल्या बसल्या तुम्हाला काही म्हणजे काय करायचे, नुसतं ऐकायचं काम आहे तुमचं। तर हा उपासनेतला एक भाग आहे है ना। स्टार्टिंगला एक पहिलं काय करायचं सांगितलेलं आपल्याला स्वारींनी, उठल्या श्रीरामाचं श्रवण करायचं आहे, त्याच्यानंतर प्रार्थना, मग मंगलाचरण, मग स्मरणिका, मग नंतर स्मरणिका होत नसेल तर दिवसभरातून तुम्ही नुसतं स्मरण करत राहा, ओम श्री गुरुदत्ता श्रीपा श्री वल्लभाय नमः, नाहीतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। जर हा गुरुपौर्णिमे दिवशी हा मंत्र भेटला असेल तर हा करायचा, नाहीतर मग ओम श्री गुरुदत्ता श्रीपा श्री वल्लभाय नमः हा मंत्र करायचा। आणि नंतर चालू समास आठवडा झाला की चेंज करायचा, नंतर श्री सद्गुरू चरित्रातील 2 ओव्या है ना। नंतर परत काय करायचं आहे, श्रीमणाचे श्लोकमधील 2 ओव्या करायच्या आहे। स्टार्टिंगला काय म्हणायचं आहे, गणाधीश जो ईश सर्व गुणांचा मुळारंभ आरंभ तो निर्गुणांचा नमो शारदा मूळ चत्वार वाचा गमू पंत आनंत या राग वाचा। नंतर 2 ओव्या वाचायच्या, नंतर ज्या ज्या स्थळी हे मंदाय माझे त्या त्या स्थळी हे निजरूप तुझे मी ठेवित मस्तकच्या ठिकाणी ते सद्गुरू तुमचे पाय धुणे। नंतर काय करायचं आहे, स्वतःभोवती 3 फेऱ्या मारायच्या आणि काय म्हणायचं आहे, याणी काणीचं पापाणी जन्मांतरच कृताणी ताणी ताणी विनय शंती प्रदक्षिणे पदे पदे श्रीराम समर्थ। अशा प्रकारे ही 7 भागाची उपासना दोन्ही टाइम करायची आहे, आणि तेही नाही जमलं तर स्मरण करायचं। स्मरणाचा खूप मोठा भाग आहे, खूप मोठा श्रेय आहे। कितीतरी साधू संत हे स्मरण करून करूनच त्यांनी नंतर स्वतःहून ग्रंथ लिहिलेले आहेत बघा है ना। तर चला आपण ही ओवी वाचून काढायची आहे। 548 एती सर्प दोन्ही, तर अध्याय 41 मधील 548 हे पान क्रमांक। तेव्हा विप्र भिवोनी अतिशीघ्र जातसे स्मरता जाहला श्री सद्गुरूंसी एको भावे धैर्यसी जातो विप्र शीघ्रेसी पातला संगमा जवळे दुरोणी देखे श्री सद्गुरूंची सहस्र ज्योतिसी दीपसी विप्र बहुसी वेद ध्वनी एक तसे जवळी जाता द्विजभूर एकले दिसती श्री सद्गुरू गेला समस्त है ना। तर
अंधकारू दिसे चंद्र पौर्णिमेचा प्रज्वाल केले, अग्नीचे उजेड झाला बहु असी झाला विप्र, सावधेसी पाहतसे श्री सद्गुरूंची दोन्ही सर्प एवनी श्री सद्गुरूंची वंदोनी, सवेची गेले निघोणी पूर्वीच विप्र भ्याला असे श्री सद्गुरूंची पुसती विप्रासी, का ग्या भया भीत झालीस, आम्ही तुते रक्षावयासी सर्पटोनी पाठविले, न धरी भय आता काही, आमुची सेवा कठीण पाही विचारोनी आपला देही अंगीकारावी, श्री सद्गुरू सेवा श्री सद्गुरू भक्तीसी म्हणजे असे कठीण, दृढ भक्तीने सेवा करणे, कळी काळाते न भेने, तया शिष्ये परियेसा सायंदेव तयासी लागतसे श्री सद्गुरू चरण कमळी, बिना तसे करुणा वहाळी कृपा करी म्हणून या श्री सद्गुरूंशी प्रकार निरोपावा आते, श्री सद्गुरू जेने माझे मन स्थिर म्हणून राहे तुम्हा जवळी, श्री सद्गुरू म्हणती विप्रासी सांगेन कथा असे सुरसी, गमे वेळ रात्रीचे ब्राह्मण मुहूर्त होय तव पूर्वी कैलाश पर्वत शिखरेसी, बैसला होता योमकेसी अर्धांगी पार्वती सरसी, एका ती होती ते जाना गिरिजा पुसे, है ना. ईश्वरासी श्री सद्गुरू भक्ती म्हणजे आहे कैसे विस्ताराने आम्हासी सांगात म्हणे तये वेळी, है ना. अशा प्रकारे हे पान क्रमांक ही ओवी हितच संपन्न होत आहे. आणि ज्यांना या व्हिडिओची गरज आहे हा व्हिडिओ नक्की शेअर करा, म्हणजे हा व्हिडिओ बनवण्याचं जे माझं ध्येय आहे ते इथंच संपन्न आहे पूर्ण होईल. तर सर्व दासांना माझा जय सद्गुरू. उपासना करून घ्या, नाही होत असेल तर स्मरण करा, आणि तेही होत नसेल तर हा व्हिडिओ नक्की ऐका बसल्या बसल्या.